नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहे ना? आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा, शेअर करा. तुमच्यासाठी इयत्ता 6वी मधील पाठ 3 प्राचीन नगरे आणि ग्रंथ स्वाध्याय सोल्युशन घेऊन आलो आहे. प्रश्न पहिला, खालील दिलेल्या प्रश्नांच्या विकल्पामधून योग्य विकल्प निवडून उत्तर लिहा. सिंधू खोरे सभ्यतेचे अवशेष सर्वप्रथम कोणत्या ठिकाणाहून सापडले? नंबर 1 हडप्पा. नंबर 2 हडप्पीय सभ्यतेचे शेतीक्रांतीचे केंद्र कोणते नगर होते? सी कालिबंगन. 3 ऋग्वेदामध्ये किती मंडळ आहेत? सी 10. प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तर द्या. 1 हडप्पीय संस्कृतीच्या नगरांच्या रस्त्यांचा परिचय द्या. उत्तर, हडप्पा सभ्यतेचे शहरांचे रस्ते सुविधाजनक होते. शहरांचे 2 मुख्य मार्ग उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि दुसरे पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात. इथे मुख्य रस्त्यांना समांतर रस्ते होते. रस्ते एकमेकांना काटकोनात भेटले. रस्ते आणि रस्त्यांचे नियोजन अशा प्रकारे केले गेले की संपूर्ण शहर चौरस आणि आयताकृती विभागले गेलेले होते. सार्वजनिक रस्त्यांवर रात्रीचे दिवे लावण्यात आलेले होते. नंबर 2 हडप्पीय लोकांची सर्जनशक्ती आणि कलाकारिगिरी खेळण्याद्वारा व्यक्त होते. विधान समजवा. उत्तर, हडप्पा संस्कृतीच्या अवशेषांमध्ये खेळणी सापडली आहेत. यावरून असे दिसून येते की या काळातील लोक मुलांवर प्रेम करत होते. सिंधू संस्कृतीतील लोकांनी आपल्या मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी बनवली. यात पक्ष्यांच्या आकारांच्या शिट्ट्या, कबूतर, गाड्या, खेळणी, प्राणी, पक्षी आणि स्त्री पुरुष खेळणी, डोकावणारा प्राणी आणि झाडावर चढणारा माकड यांचा समावेश आहे. यावरून असे म्हणता येईल की हडप्पीय लोकांची सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती खेळण्यामध्ये व्यक्त होते. नंबर 3 लोथलविषयी नोंद लिहा. उत्तर, लोथल अहमदाबाद जिल्ह्यातील धोळक्या तालुक्यामध्ये भोगवा नदीच्या काठावर आहे. प्राचीन काळी हे व्यापारी बंदर आणि औद्योगिक शहर होते. येथे एक रचना सापडली आहे. हे धक्का मानले जाते. भरती ओहोटीच्या वेळी येथे येणारे जहाज थांबून माल चढण्यासाठी आणि उतरवण्यासाठी वापरला जात असे गृहीत धरले जाऊ शकते. याशिवाय लोथल येथे गोदाम आणि मण्यांचे कारखाने सापडले आहे. हे सर्व अवशेष दर्शवले की लोथल ही सिंधू संस्कृतीचे एक समृद्ध शहर, एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय बंदर आणि व्यापारी केंद्र होते. नंबर 3 खालील रिकाम्या जागा भरा. 1 कालिबंगन आता राजस्थान राज्यात आलेले आहे. नंबर 2 हडप्पीय संस्कृतीत सापडलेले स्नानगृह मोहेंजोदडो नगरामध्ये आलेला आहे. नंबर 3 धोळावीरा कच्छ जिल्ह्यामध्ये सापडलेले पुरातत्वीय ठिकाण आहे. प्रश्न चौथा, खालील विधान सत्य की असत्य ते सांगा. नंबर 1 हडप्पीय संस्कृती मिसर संस्कृतीच्या समकालीन मानण्यात येते. असत्य. नंबर 2 धोळावीरामध्ये पावसाच्या पाण्याची संग्रहाची व्यवस्था होती. सत्य. 3 धोळावीराची नगर रचना 2 भागांमध्ये विभागलेली आहे. असत्य. नंबर 4 वेद मुख्यत्वे 7 आहे. असत्य.